श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरू. आज आहे नवरात्रीतील सर्वात मोठी ललिता पंचमी. तर ललिता पंचमी ही वर्षातून एकदाच येत असते आणि ते बी नवरात्री तिथीमध्ये येत असते आणि नवरात्री तिथीच्या पंचमीला ही ललिता पंचमी येत असते. ललिता पंचमी ही आपल्या मुलांसाठी खूप प्रभावशाली आहे. म्हणजेच काय, आपल्या मुलांसाठी आपण सरस्वती मातेचा आशीर्वाद आपल्या मुलांवर राहावा यासाठी आपण या दिवशी काही उपायसुद्धा करायचे असतात. त्याचबरोबर तुम्हाला जर असं वाटत असेल की मुलांच्या बुद्धीचा विकास व्हावा, आपल्याला वेगवेगळे असे उपाय मुलांसाठी करायचे असतात. तर हा जो उपाय आहे तर तो आपल्याला आजच्या दिवशीच करता येणार आहे. म्हणजे ही ललिता पंचमी जी आहे तर या दिवशीच हा उपाय आपल्याला करता येणार आहे. तर पहा, आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मक शक्ती असते आणि नकारात्मकता भरलेली असते आणि त्याचबरोबर पितृदोष असतो, वास्तुदोष असतो, असे बरेचसे दोष आपल्या घरामध्ये असतात आणि ह्या ज्या निगेटिव्ह शक्ती आहेत तर या शक्तींमुळे आपली जी काही कामं आहेत तर ती खोळंबतात, म्हणजे ती थांबली. आपण एखादा व्यवसाय करत आहोत किंवा नोकरी करत आहोत तर त्यामध्ये आपल्याला यश संपादन होत नाही किंवा मग त्यामध्ये आपली भरभरून अशी प्रगती होत नाही. आपण खूप कष्ट मेहनत करतो परंतु आपल्याला त्यामध्ये यश संपादन होत नाही. जसा हवा तसा आपल्याला जे काही आपण कष्ट करतो त्यामधून मोबदला हा मिळत नाही. याचं कारण हेच असू शकतं की आपल्या घरामध्ये पहा भरपूर सारे दोष निर्माण झालेले असतात. आपल्या घरामध्ये भांडणे होतात, वास्तुदोष, पितृदोष, शत्रुपीडा, शत्रुबाधा, तर ह्या सर्व गोष्टी होत असतात. तर ह्या सर्व गोष्टी आहेत ना, यामुळे सुद्धा आपल्याला आपली प्रगती थांबत असते. थोडक्यात सांगायचं असं की आपल्या घरातलं जे वातावरण असतं ते नकारात्मक झालेलं असतं आणि ह्या नकारात्मक वातावरणातून आपली सुटका करण्यासाठी, आपल्याला जे हवे तसे यश प्राप्त होण्यासाठी, घरामध्ये सुख शांती निर्माण होण्यासाठी आपल्याला हा एक उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. तर पहा, आज संध्याकाळी आपल्याला कापरासोबत कोणती गोष्ट जाळायच्या आहेत आणि त्याचबरोबर ह्या कशा पद्धतीने जाळायच्या आहेत, काय करायचं आहे याबद्दलची सर्व डिटेल्स माहिती व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आज ललिता पंचमी आहे आणि त्यामुळे हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6:30च्या नंतर करायचा आहे. या उपायासाठी आपल्याला 2 कापराच्या वड्या लागणार आहेत. तर ह्या 2 कापराच्या वड्या, आपल्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर तो तुम्ही घ्या. भीमसेनी कापूर हा सायंटिफिक आणि धार्मिक या दोन्ही गोष्टींसाठी खूप महत्त्वाचा असतो, खूप उपयोगी असतो, कारण यामध्ये नकारात्मक शक्ती बाहेर काढण्याची शक्ती असते. जर तुमच्याकडे आता भीमसेनी कापूर नाही तर मग तुम्ही कापूर पूजेसाठी, आरतीसाठी वापरता तो कापूर तुम्ही घ्यायचा आहे. त्यातल्या 2 वड्या आपल्याला घ्यायच्या आहेत. आता हे कापराबरोबरच आपल्याला अजून 2 गोष्टी यामध्ये जाळायच्या आहेत. तर एक आहे ती म्हणजे घरामध्ये आपण मसाल्याच्या पदार्थामध्ये जिरे वापरतो पहा, ते जिरे आपल्याला घ्यायचे आहेत. ते चिमूटभर आपण जिरे घ्यायचे आहेत आणि बघा चिमूटभर मीठ, म्हणजे आपल्याला जे खडे मीठ आहे तर ते घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर 5 लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत. तर पहा, ह्या एवढ्या सगळ्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. आपल्याला 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत, त्याचबरोबर चिमूटभर जिरे घ्यायचं आहे, त्याचबरोबर आपल्याला थोडे खडे मीठ घ्यायचं आहे आणि अजून 5 लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत. ह्या सर्व गोष्टी आपल्याला एका पंतीमध्ये घ्या किंवा मग एखाद्या प्लेटमध्ये, ज्यामध्ये तुम्ही कापूर जे जाळता असताल त्या गोष्टी तुम्ही घ्या आणि त्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाका. आता बघा, ह्या सर्व वस्तू काय करायच्या, पूर्ण घरामध्ये फिरवायच्या आहेत. ह्या एका प्लेटमध्ये घ्यायच्या किंवा मग पंतीमध्ये घ्या किंवा कशातही घ्या, मातीचं भांडं असेल तुमच्याकडे त्याच्यात घ्या आणि पूर्ण घरभर ह्या आपल्याला फिरवायच्या आहेत. प्रत्येक भिंतीला आपल्याला टच करायच्या आहेत आणि त्यानंतर ह्या फिरवल्यानंतर आपल्याला त्या उंबरठा असतो ना आपल्या घराचा, त्या उंबरठ्यावर नेऊन ठेवायचे आहेत.
पहा, नवरात्र चालू आहे आणि नवरात्रीमध्येच ही ललिता पंचमी येत असते. तर ह्या दिवशी पहा, असा हा आपण उपाय करायचा आहे. संध्याकाळी आपल्या घरामध्ये आपण जे उंबरठा आहे त्यावरती ह्या वस्तू ठेवायच्या आहेत, त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि प्रज्वलित केल्याच्या नंतर पहा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, असा हा 9 मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. बघा, जर तुम्हाला हा मंत्र म्हणता येत नसेल किंवा मग तुमच्याकडे हा मंत्र नाही, तर मग तुम्ही श्रीराम जय जय राम असा साधा सिंपल मंत्रसुद्धा तो म्हणू शकता. किंवा मग तुमचे जे काही गुरु असतील, तुम्ही ज्या गुरूंना मानता त्या गुरूंचा मंत्र तुम्ही म्हणू शकता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असंही म्हणू शकता. बघा, ह्या वस्तू जोपर्यंत जळत आहेत तोपर्यंत त्या जळू द्यायच्या आणि तोपर्यंत आपल्याला तिथेच हात जोडून बसायचा आहे. तर या सामग्रीमध्ये पहा, आपण खडेमीठ वापरलेलं आहे. तर हे खडेमीठ आपल्या अंगावरती उडू पण शकतं, त्यामुळे थोडीशी काळजी घेऊन हे पेटवायचं आहे. पहा, ज्या वस्तू आपण जाळलेल्या आहेत तर त्या जळाल्यानंतर काही अर्धवट जर राहिल्या तर मग त्यांचं आपल्याला काय करायचं, किंवा जळाल्यानंतर त्या राखेचं काय करायचं. तर आपण काय करायचं, ती राख घ्यायची. हे सर्व थंड झाल्याच्या नंतर पहा, त्याची राख झाल्याच्या नंतर, थंड झाल्याच्या नंतर त्या गोष्टी आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहे. म्हणजे आपल्या घरामध्येच एखादं झाड असेल तर त्या घराच्या बाहेर पहा झाडं असेल तर त्या झाडांमध्ये सुद्धा तुम्ही ह्या वस्तू टाकू शकता. तर अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. तर असा हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि त्याचबरोबर तो उपाय करताना आपल्याला ज्या समस्या आहेत, अडचणी आहेत, संकट आहेत, शत्रुबाधा आहे, शत्रुपीडा आहे, तर या सर्व गोष्टी ज्या काही आपल्याला त्रास आहे तर त्या त्रासाबद्दल तर या सर्व गोष्टी तुमच्या नक्कीच दूर होऊन जातील. एकदम एका दिवसात नष्ट होऊन जातील. त्याचबरोबर 7 जन्माचं दारिद्र्य असेल तर ते सुद्धा दूर होऊन जाईल. इतका प्रभावशाली उपाय आहे. पहा, अशा विशिष्ट तिथींना असे आपण विशिष्ट उपाय जर केले तर त्याचं फळ हे आपल्याला नक्की मिळतं आणि आपलं घर हे नकारात्मक शक्तीपासून संरक्षित राहतं. तर अशा प्रकारे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती बाहेर काढण्यासाठी हा उपाय आपल्याला आवर्जून आज संध्याकाळी करायचा आहे. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.